महानगरपालिकेची बंद असलेली जलवाहिनी रिचार्ज तर झालीच, परंतु 3 किलोमीटर पाण्याच्या टाकीवरून 2,500 लोकसंख्या असलेल्या 3 नगरांना पिण्यासाठी मुबलक पाण्याची सोय करून नगरसेवक गणेश वानकर यांनी या भागातील महिलांना पंचमी सणाची गोड भेट दिली। प्रभाग 6 मधील देगाव, बसवेश्वर नगर, आनंदनगर, आंबेडकर नगर, डफळेकर हा भाग अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित होता। देगाव भागात पाण्याची सोय झाली होती, मात्र अनेक नगरांना आजपर्यंत टँकरनंच पाणीपुरवठा करण्यात येत होता। पूर्वी या भागातील लोक अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत असताना कस्तुरे वस्ती येथील विहिरीतील पाण्यावर अवलंबून होते। कालांतरानं विहिरीवरून केलेली जलवाहिनी बंद झाली आणि नागरिकांचे पाण्यावाचून हाल होऊ लागले। दरम्यान नगरसेवक गणेश वानकर यांनी विभागीय कार्यालय क्रमांक 6 चे अधिकारी व्यंकटेश चोबे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे राजू काकडे, झोनचे अधिकारी प्रकाश दिवाणजी, झोन अवेक्षक लोखंडे, राजू नवगिरे, चोखा गायकवाड, वैजू स्वामी यांच्या टीमला पाचारण केलं। चोबे यांना पाणीपुरवठा विभागाचा अनुभव असल्यानं त्यांनी विहीर ते बसवेश्वर तांडा अशी 1.5 किलोमीटरची जलवाहिनी 2.5 महिने कष्ट घेऊन शोधली आणि ती रिचार्ज सुद्धा केली। त्यामुळे विहिरीतील पाणी तर 2,500 लोकांना वापरण्यासाठी मिळालंच, परंतु त्याच जलवाहिनीला पाण्याच्या टाकीवरून दुसरी जोड देऊन 3 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या 3 नगरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली। नळाला धोधो पाणी आल्याचं पाहून या भागातील महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला। एकूणच 2.5 महिने महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाला यश मिळालंय। जुन्या काळातील परंतु आजही भरलेल्या अवस्थेत असलेल्या या विहिरीतून त्यावेळी दिलेली जलवाहिनी शोधताना अनेक ठिकाणी ती लिकेज होती, मात्र त्या ठिकाणी लिकेज दुरुस्त करून जलवाहिनी वापरात आणली। महानगरपालिकेला 3 किलोमीटर अंतरापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च आला असता, मात्र तो मोठा खर्च वाचला आणि नगरसेवक वानकर यांच्या अभ्यासूपणाचा आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा मोठा फायदा या भागातील नागरिकांना होण्यास मदत झाली। नागरिकांना पाणी मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडल्याबद्दल या नगरातील नागरिकांनी नगरसेवक गणेश वानकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानून यथोचित सत्कार केला। इतके दिवस टँकर येत होतं, काय बाया घरी राहत होत्या, काय राहत नव्हत्या, अपदा होते। आता वानकर साहेबांनी चांगले केलंय, नळाला पाणी आणलं। 25 वर्ष झालं आमच्या इकडे पाणी नव्हतं, आता पाण्याची सोय झाली आहे, म्हणून साठी आम्ही वानकर साहेबाला आभार आहे। नगर आनंद नगर येथे पहिल्यापासून पाण्याची सोय नव्हती, आता वानकर दादा आल्यापासून पाण्याची सोय झाली। रस्ते नव्हते, रस्ते चांगले झाले, आम्ही त्यांचं पूर्ण आभारी आहे। त्या पाण्याची खूप हैराण होती, त्यासाठी रोडची पण हैराण होती, रोडचं पण काम पूर्ण झालेलं आहे, तसंच पाणी पण भरपूर प्रमाणात आलेलं आहे। आता हिजून अशीच व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही दादांचे खूप आभारी आहोत। बसवेश्वर नगर पासून इथपर्यंत जी पीव्हीसी लाईन होती, जिल्हा परिषदेच्या काळात टाकलेली 3 इंची लाईन, ती बंद होती बऱ्याच दिवसापासून। बंद असल्यामुळे त्या ह्याच्यातनं मुळ्या वगैरे जाऊन पॅक झाली होती लाईन। तर आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्यानं लाईन तपासत येऊन जेटिंग मशीनचा वापर करून मुळ्या काढत जाऊन ट्रायल घेऊन 1.5 ते 2 महिन्यामध्ये इथपर्यंत पाणी पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालं। हे काम करत असताना गणेश वानकर साहेब, विठ्ठल वानकर साहेब यांचं सहकार्य मिळालं। त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला। आम्ही पाणी देऊ म्हणल्यानंतर तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर आम्ही त्या जोमानं काम केलेलं आहे आणि आज त्याच्यामुळं उजनीचे जे विठ्ठलाच्या रूपात विठ्ठल वानकरांनी उजनीची चंद्रभागा इथपर्यंत पोहोचती केलेली आहे। त्यांचं थोडं पायगुण असल्यामुळे इथपर्यंत पाणी आलेलं आहे दोघांचं। आमच्या शब्दाला मान देऊन आमच्यावर एक विश्वास दाखवला आणि या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बदल केला, परिवर्तन केलं आणि आम्ही तेव्हा तुम्हाला एक वचन दिलेलं होतं की जर तुम्ही या ठिकाणी बदल करचाल तर तुम्हाला आम्ही वचन देऊ की या ठिकाणल्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वचन दिलं होतं आणि त्याच वचनाची आज वचनपूर्ती म्हणून या भागामध्ये आज टँकर मुक्त या भाग करण्यासाठी या भागाचे नगरसेवक सन्माननीय गणेशदादा वानकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला।
महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना पाणी मिळतं, परंतु हद्दवाढ भागातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, याची महापालिकेला फिकीर नव्हती. अनेक वर्ष आमच्या प्रभागातील या नागरिकांना टँकरनं पाणी देण्यात येत होतं. मात्र हा पाण्याचा विषय कायमस्वरूपी संपवण्यासाठी कामाला लागलो. 2.5 महिन्यांच्या मेहनतीनंतर यश आलं. ज्यांच्या शेतातून जलवाहिनी गेली होती त्यांनीच सहकार्य केलं. त्यामुळे नेहमी महानगरपालिकेला नावं ठेवणाऱ्यांनी माझ्या भागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जे प्रामाणिक काम केलं त्याला तोड नाही. आज पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यानं नागरिकही समाधानी झाले आहेत. प्रभागाच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत, असं नगरसेवक गणेश वानकर यांनी यावेळी व्यक्त केलं. या ठिकाणी पिण्याचं स्वच्छ व निर्मळ पाणी तुमच्या दारापर्यंत आणून दिले, याची माझ्याकडून एक तुम्हाला भेट आहे. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हे पाणी येण्यासाठी आपल्याला इथं 5.5 वर्ष लागली. मागच्या वेळेस माझ्या आईला तुम्ही निवडून दिलं, आईला निवडून दिलं म्हणून ते पाणी बसवेश्वर नगरपर्यंत येऊ शकलं. आणि यावेळेस मला निवडून दिला त्यामुळे बसवेश्वर नगर पासून डपळेकर नगरपर्यंत हे पाणी आलं. आईच्या निवडून आलेल्या कार्यकाळामध्ये बसवेश्वर नगरची पाणी टाकी उभा केली, देगावची पाण्याची टाकी उभा केली. तिकडच्या भागामधल्या सर्व जुन्या पाईपलाईन काढून नव्या पाईपलाईन टाकून घेतल्या आणि ते पाणी बसवेश्वर नगरच्या टाकीमध्ये आल्यामुळं आपले जे हे काय ग्रामपंचायतची पूर्वीची पाईपलाईन होती ही बंद अवस्थेत होती, मृत अवस्थेत होती. ह्याला जिवंत करण्याचं एक मोहीम मी आणि चोबे साहेबांनी, काकडे साहेबांनी